हॅलो गाईज, तर दुपारची वेळ झाली होती आणि आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो, पण काही झोप लागेना. तर हनी 10 रुपये घेऊन बसलेली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही हनीचे पप्पा आज लवकर आले. गुढीपाडवा होता असं करून गुढीपाडवा काही साजरा केला नाही, कारण की सुतक लागले त्याच्यामुळे मग काहीच नाही. मग गेलो बाहेर, थोडंसं फिरून येऊ म्हटलं. घरात राहून राहून सारखं बोर होतं आहे ना, म्हटलं चला कुठेतरी जाऊया असं. मग बाहेर गेलो आणि त्याच्यानंतरून आम्ही मँगो ज्यूस पिणार होतो. तर इथं आम्ही बघत होतो, तर ते मँगो ज्यूसवाला दिसतच नव्हतं. तर तिथं मागे बसलेले होते ते काका. मग आम्ही नुसतं 2-3 मिनटं तरी थांबलो असेल तिथं बघत, की नाहीच आहे कोणीच आहे. मग नंतर आलं तर ते मागे बसलेले होते खुर्ची टाकून, तर दिसत नव्हतं. ते थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतरून त्या काकांनी आम्हाला मँगो ज्यूस बनवून दिलं होतं. तर खूप दिवसानं बाहेर पडलो, कारण की घरात राहून राहून एकदम बोर पण होत होतं आणि सारखं तेच तेच करून आहे ना, माणूस आहे ना एकदम बोर होऊन जाते. थोडंसं बाहेर फिरलं ना बरं वाटतं आहे की. तर हनीला बी बाहेर जायचंच होतं असं बी. तर हनी आणि मी म्हटलं चला फिरून येऊ असं. तर मग आलो होतो त्रिमूर्तीला. तिथं मँगो ज्यूस किंवा काही जे भेटेल ते आम्हाला प्यायचं होतं. मग मँगो ज्यूस हनीला आवडत होतं, मग आम्ही तिघांनी मँगो ज्यूसच पिलेलं. मग हनी सांगत होती की मम्मी छान आहे, तू थोडं मला देशील असं म्हटलं. मग एवढं मोठा ग्लास भरून दिलेलं होतं त्या काकांनी, काय संपायचंच नाही आम्हाला. तर हनीने बी कसं तरी संपवलं आणि त्याच्यानंतर मीने बी अर्धा तर मी हनीच्या पप्पांना देऊन टाकलं. तर त्याच्यानंतर शेजारीच एक पिझ्झावाल्याचं बर्गरवाल्याचं दुकान होतं. तिथं आम्ही बर्गर घेतले 2 आणि मग आले आमच्या व्हाईट पांड्याकडे. तर हनी आणि आमचा व्हाईट पांडा आहे तेच मस्तपैकी झोपलेले ते खेळत होते मस्तपैकी. तर त्याला आहे ना एकटं होतं. मग कधीतरी आमच्याकडे येतो, नाही तर आम्ही त्याच्याकडे फिरून येतो, तर त्यालाही बरं वाटतं थोडंसं. तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.